आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल आहे। तांडेलजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। आपण मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे लालबागच्या राजाच्या मंडळाची तक्रार केलेली आहे। एकंदरीत काय मेल केलेला आहे आपण जे आता काल जे काय प्रसंग पाहिलेला आहे तो जो प्रसंग असा होता की काल लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये दिरंगाई झालेली आहे आणि त्या दिरंगाईमुळे अनेक हिंदू धार्मिकांचे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। कारण की हे विसर्जन सूतक काळात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते भावना दुखावल्यामुळे एक तक्रार आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे केलेली आहे आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशा गोष्टी ज्या आहेत, अशा ज्या बाबी आहेत ते पुढे भविष्यात घडले नाही पाहिजेत। त्याचबरोबर आम्ही दुसरी एक मागणी केली आहे की जे भाविकांना ज्या पद्धतीने अमानुष वागणूक दिली जाते ती वागणूक आता कुठेतरी थांबली पाहिजे। एक VVIP कल्चर जो तुम्ही उभा केलेला आहे तो कल्चर आता थांबला पाहिजे आणि सामान्य नागरिकांचा, सामान्य भक्तांचा हा गणपती आहे। हा गणपती कोणा शेठचा नाही आहे, कोणा भांडवलदाराचा नाही आहे। त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचा हा गणपती असल्यामुळे त्यांनाही दर्शनाचा जो मान आहे तो त्यांना सातत्याने मिळाला पाहिजे। आणि त्याचबरोबर हा जो गणपती आहे ह्याचं जी स्थापना केलेली आहे ती कोळी समाजाने केलेली आहे आणि त्या कोळी समाजाच्या ह्याच्यामुळेच ते स्थापन तिकडे झालेलं आहे। त्यांचं नवस त्यावेळेस त्यांचा नवसाला पावणारा हा गणपती आपण मानला जातो आहे। आतापर्यंत ह्या गणपतीला कोळी समाज जे आहेत ते सातत्याने विसर्जनामध्ये भाग घेत होते। त्यांच्याच हाताने बाप्पांचं विसर्जन सातत्याने होत होतं। गेल्या वर्षीपर्यंत ते होत होतं, परंतु यावर्षी अत्याधुनिक पद्धतीने ते काय तराफे आणि बनवले होते। ऑटोमेशनच्या द्वारे त्यांनी जो काय म्हणजे निर्णय घेतला होता विसर्जन करण्याचा तो मोळकळीस पडतो, फेल झालेला आपल्याला दिसलेला आहे आणि ते त्याचंच प्रचिती म्हणून कोळी बांधवांना विश्वासात न घेतल्यामुळे बाप्पांनी त्यांना ते त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। शेवटी त्यांना कोळी बांधवांना बोलावणं करावंच लागलं आणि त्यांच्याच हाताने बाप्पांनी स्वतःचं विसर्जन करून घेतलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आणि कोळी बांधवांचा जो अपमान जो आता होत चाललेला आहे, कधी कोळी बांधवांना त्या लोकांनी बोलवलं त्या संदर्भात काय सांगा? त्यांनी दुपारनंतर म्हणजे साधारणतः 1-1:30 नंतर कोळी बांधवांना प्रचारण केलं आणि कोळी बांधवांनी मोठ्या मनाने एवढं अपमान सहन करून सुद्धा मोठ्या मनाने ते गेले। कारण की शेवटी ते मंडळासाठी नाही तर बाप्पासाठी गेले होते आणि त्या 13 तास जो बाप्पा तिथे थांबला होता समुद्रामध्ये, तर तिथे प्रत्येक कोळी बांधव जो तिथे गेला होता त्याला सुंदर पद्धतीने बाप्पाने दर्शन दिलं होतं। खरं तर कोळी बांधवांना का डावललं गेलं होतं, काय वाटतं त्याबद्दल? एक मुद्दा असा आहे की ह्या कमिटीमध्ये एकही कोळी नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या कमिटीची मनमानी चालली आहे त्याच्यावर कोणी अंकुश घालू शकत नाही आहे। त्याचबरोबर सरकारचं सुद्धा ह्याच्यावर नियंत्रण नाही, लक्ष नाही आहे। हा फार मोठा मंडळ आहे, कोट्यावधीचं ह्याचं उलाढाल आहे आणि एवढे असतानासुद्धा, एवढी संपत्ती असतानासुद्धा ज्या मार्केटमुळे हा राजा स्थापन झालेला आहे त्या मार्केटची दुरवस्था आजही तशीच आहे। तर त्यामुळे खऱ्या अर्थाने जर कोळ्यांना जर सन्मान करायचा असेल तर त्या मार्केटचं नियोजन त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे आणि कोळी एक प्रतिनिधी त्या कमिटीवर असलं पाहिजे। आमची मागणी त्यांना शिक्षा देण्याची नाही आहे पण त्यांना जाण करून देण्याची आहे। भाविकांना आता तुम्ही साध्या ह्याच्यावर घेऊ नका, लाईटली घेऊ नका आणि भविष्यात हे घडू नये ह्याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाती लक्ष घालण्याची आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला वेळ दिला पाहिजे, संयुक्त सभा झाली पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी एक SOPs तयार केले पाहिजेत, एक रेग्युलेशन्स आणि नियमावली तयार केली पाहिजे जेणेकरून भविष्यात व्यवस्थित दर्शन आणि काहीच गालबोट न लागता बाप्पांचं विसर्जन व्यवस्थित होण्याची आम्ही ती मागणी केलेली आहे। देवेंद्रजी, खरं तर आपण आज मेल केलेला आहे मुख्यमंत्र्यांना, त्या संदर्भात मेल नंतर आता आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे का या संदर्भात? नक्कीच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार। आज ॲक्च्युली मंत्रालयात सुट्टी असल्याकारणाने, मंत्रालय बंद असल्याकारणाने ते झालं नाही आणि विषय जो गंभीर आहे तर त्या गंभीरता राखण्याकरता आम्हाला ईमेल करावं लागलं। ईमेलमध्ये आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांनाच नाही तर CP मुंबई, कमिशनर ऑफ पोलीस, जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस लॉ अँड ऑर्डर, बायकाळा पोलीस स्टेशन ह्यांनाही आम्ही निवेदन केलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना भेटण्याबरोबर आम्ही बायकाळा पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही प्रत्यक्ष जाऊन FIR दाखल करण्याची मागणी करणार आहोत। मुळात फक्त जर का ह्याच्यातनं न्याय जर आपल्याला मिळत असेल आणि जे काय चालू आहे ते थांबत असेल तर आम्ही तक्रार काय पुढे करणार नाही आहोत। मुख्यमंत्र्यांची भेटीची आम्ही अपेक्षा करतो आहे, आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यांनी दिलं तर वेल अँड गुड, नाही तर मग रस्त्याच्या मार्गाने आवाज उठवून आम्ही हा मुद्दा सुरू ठेवणार आहोत। एक विशेष मला सांगावं असं वाटतं की 2-4 दिवस हा मुद्दा रंगून राहील आणि नंतर कालांतराने लोकही विसरतील आणि हा मुद्दाही मागे पडेल आणि ते पडू नये म्हणून आम्ही ही तक्रार केली आहे। जेणेकरून एक डॉक्युमेंट, एक ट्रेल आपण तयार करतो आहे, ह्याच्यावर निर्णय घेतला जाईल। सरकारलासुद्धा ह्याच्यावर निर्णय घेण्यासाठी सोपं जाईल कारण की एक तक्रार आलेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही ही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। एक शेवटचा प्रश्न, आपली मागणी काय आहे नेमकी? मागणी अशी आहे की जर तुम्ही एक व्हिडिओ आपण पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये एक बापाच्या खांद्यावर
एक लेकरू आहे आणि त्या बापाला ज्या पद्धतीने म्हणजे मंडळात ते बाउन्सर्स आहेत ती जी हाताळणी करत आहेत ते अमानुष्य आहे आणि ते कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या विरोधात फौजदारी चौकशी झाली पाहिजे आणि फौजदारी गुन्हे त्यांच्या विरुद्ध दाखल झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर नियमावली तयार झाली पाहिजे. भविष्यात असे प्रकार घडू नये आणि जनतेची आणि भक्तांची भावना दुखावू नये त्याकरता त्यांनी एक नियमावली तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने पुण्याच्या गणपतींमध्ये मानाचा गणपती जो आपण ऐकून आहोत ती संस्कृती जी आहे ती संस्कृती लालबागमध्ये सुद्धा प्रचलित झाली पाहिजे जेणेकरून कोळ्यांचा मान त्यांनी तो शाबूत राहील. कोळ्यांचं एक सदस्यत्व त्या कमिटीवर असलं पाहिजे आणि विसर्जनाचा जो मान आहे तुम्ही किती ऑटोमेशन करा पण तो मान कोळ्यांनाच दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. खरं तर धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांचं असं म्हणणं आहे की जो विसर्जनाचा मान आहे तो कोणाला दिला पाहिजे आणि अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.